नमस्कार. आज आपण दिवाळी फराळामधील आणखी एक प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे बेसनाचे लाडू. पण बेसनाचे लाडू बनवल्यानंतर व्यवस्थित आकार न धरणं, मिश्रण जास्तच पातळ होणं, लाडू खाताना ते टाळ्याला चिकटणं म्हणजेच काय तर बेसनाचे लाडू व्यवस्थित दाणेदार न बनणं आणि सोबतच हे बेसन भाजायला ना खूपच हात दुखून येतो. तर या सर्वांकरिता मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. यामुळे नक्कीच तुमचे हे लाडू पहिल्याच प्रयत्नात 100% अगदी गोल गरगरीत, अजिबात न रेलणारे किंवा अजिबात टाळ्याला न चिकटणारे तयार होतील. सोबतच बेसन भाजण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. त्याकरिताच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि यासोबत माझ्या इतरही दिवाळीच्या रेसिपीज नक्की बघा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वांत अगोदर बेसन लाडू करण्याकरिता आपण जे काही साहित्य घेतले ना ते बघूयात. तर या वस्तूंचं प्रमाण मी वजनी आणि वाटीचं दोनही देते. तर सर्वांत अगोदर मी या ठिकाणी अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय आणि वाटीने मोजलं तर 4 वाट्या आहे. आता हे बेसन पीठ तुम्ही घरगुती म्हणजे चक्कीवर दळलेलं घेऊ शकता किंवा रेडीमेड घेतलं तरीही चालेल. घरगुती घेत असाल तर मात्र थोडंसं रवाळ घ्या, म्हणजे लाडू आणखी दाणेदार होतील. आता त्याच प्रमाणामध्ये घेऊयात पिठी साखर. वजनी प्रमाणात ही 400 ग्रॅम आहे आणि जर बेसन मोजलेल्याच वाटीने मोजली तर 2 वाट्या भरली होती. ही पिठी साखर घेताना देखील एकदम बारीक दळलेली असावी, अजिबात यामध्ये कणी शिल्लक नसावी, नाहीतर ती कणी लाडू खाताना दातांखाली लागते. आता घेतलेलं आहे साजूक तूप. साजूक तुपाऐवजी डालडा तूपही वापरू शकता. हे मी 215 ग्रॅम म्हणजेच पाऊण वाटी घेतलंय. तूप थोडंसं कमी जास्त करू शकता. आता आपण बेसन भाजणार आहोत. त्याकरिता गॅसवर एक जाड बुडाची आणि गोल तळाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये यातील थोडंसं तूप पहिले टाकून घेऊयात. कढई हलकीशी गरम करून घेतलेली असल्यामुळे तूप पहिले थोडंसं विरतळून घ्यायचं. तूप व्यवस्थित वितळलं गेलं की आता यामध्ये संपूर्ण अर्धा किलो बेसन पीठ टाकूयात. हवं असल्यास तुम्ही हे पीठ अगोदर चाळणीने चाळून घेऊ शकता, म्हणजे यातील संपूर्ण गाठी अगोदरच मोडल्या जातील. आता या ठिकाणी मी तुम्हाला गोल तळाचीच कढई घ्यायला सांगितली. यामुळे आपलं बेसन पीठ पटपट सरकतं आणि ते अजिबात न करपता व्यवस्थित भाजलं जातं. त्यामुळे गोल तळाचीच कढई घ्या. सोबतच ही जाडबुडाची असावीत, म्हणजे हे पीठ खाली करपत नाही. आता हे पीठ व्यवस्थित असं एकसारखं सतत हलवूयात. सोबतच यामध्ये तुपामुळे ज्या काही गाठी झालेल्या आहेत ना त्या देखील चमच्याने मोडत चालूयात, म्हणजे आपलं हे बेसन पटकन आणि व्यवस्थित भाजता येईल. यामध्ये ज्या गाठी आहेत ना त्या मोडण्याकरिता मी एक खास ट्रिक वापरणार आहे. त्याकरिता मी एक सपाट बुडाचा ग्लास घेतलाय. या ठिकाणी तुम्ही तांब्याचा किंवा वाटीचीही मदत घेऊ शकता. या ग्लासाच्या मदतीने या बेसनाच्या गाठी मोडत चालायच्या, म्हणजे मग आपलं बेसन न करपता एकसारखं व्यवस्थित भाजलं जातं आणि सोबतच यामध्ये गाठीही तयार होत नाही. तर बघा, जरा वेळ मी हे ग्लासाने मॅश केलं तर अशा पद्धतीचं रवाळ टेक्स्चर असलेलं आपलं बेसन पीठ तयार झालंय. यामध्ये अजिबात गाठ दिसत नाहीये आणि हे एकसारखं देखील व्यवस्थित भाजलं जात आहे. यामधील संपूर्ण गाठी फोडल्या गेलेल्या आहेत. आता यावेळेला मी पुन्हा एकदा उलटणं घेतले आणि याच्या मदतीने हे सतत हलवत भाजून घेतेय. आता पुन्हा एकदा यामध्ये थोडं थोडं करत तूप टाकत चालूयात, म्हणजे मग या बेसन पिठाला लवकर तूप सुटेल आणि हे व्यवस्थित खमंग असं भाजलं जाईल. तरी देखील या तुपातील मी थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकून हे बेसन पीठ भाजलं की आणखी एक फायदा होतो. तो म्हणजे आपल्याला याचा म्हणजेच तुपाचा अंदाज लवकर समजतो आणि यामुळे आपल्या बेसन पिठामध्ये तुपाचे प्रमाण जास्त होत नाही आणि यामुळेच आपले बेसन लाडू अजिबात न रेलणारे व्यवस्थित असे तयार होतात. आता या ठिकाणी तुम्हाला तूप 1-2 चमच्याने कमी जास्त लागू शकतं, कारण काही वेळेला जुनी जर हरभऱ्याची डाळ असेल तर ती तूप जास्त शोषते आणि जर नवीन हरभऱ्याची डाळ असते तर ती चिकट असते, त्यामुळे तिला तूप देखील कमी लागू शकतं. या कारणामुळेच थोडंफार तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता संपूर्ण तूप मी या बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे पहिल्यासारखंच पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घेतेय. जर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे जर या बेसन पिठातील गाठी मोडण्याकरिता ग्लासाचा वापर केला तर नक्कीच तुमचे हे बेसन पीठ भाजत असताना हात दुखून येणार नाही आणि व्यवस्थित देखील बेसन पीठ भाजता येईल. तर बघा, काही वेळानंतर आपल्या या बेसन पिठाला थोडंसं तूप सुटायला लागलेलं आहे. थोडंसं हे मिश्रण सैलसर वाटत आहे. साधारणतः हे बेसन पीठ भाजण्याकरिता मला 30 ते 35 मिनिटे आत्तापर्यंत लागलेली आहेत. बेसन पीठ भाजत असताना मी गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवली होती, जास्त तर कमीच ठेवलेली आहे.
मध्ये फक्त सुरुवातीला थोडीशी फ्लेम वाढवली होती. आता बघा, साधारणतः 30 मिनिटांनंतर ऑलमोस्ट आपलं हे बेसन पीठ व्यवस्थित असं भाजत आलेलं आहे. अजून फक्त साधारणतः 7 ते 8 मिनिटे हे पीठ भाजून घेऊयात. तर बघा, काही वेळानंतर साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर आपल्या या बेसन पिठाचा रंग बदललेला आहे. हलकासा बदामीसर आलेला आहे आणि सोबतच या पिठाने संपूर्ण तूप रिलीज केलेलं आहे. पीठ असं थोडंसं फसफसल्यासारखं दिसतंय. बघा व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने. तर या स्टेजपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचंय. यामुळे बेसन पिठातील उगीरपणा जो असतो ना, म्हणजेच थोडीशी उगीरपणाची टेस्ट ती पूर्णतः कमी होते आणि सोबतच हे लाडू खाताना टाळ्याला देखील अजिबात चिकटत नाही, कारण याला दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. याला अजून दाणेदार टेक्स्चर येण्याकरिता मी या ठिकाणी फक्त 3 चमचे पाणी घेतलंय. यामध्ये चिमूटभर खाण्याचा केशरी रंग टाकलाय. आता हे पाणी संपूर्ण या पिठामध्ये टाकायचे. असं केल्यामुळे पीठ छान असं दाणेदार होतं. आता या पिठामध्ये मी जो कलर टाकलेला आहे ना, तो टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकू शकता. यामुळे देखील बेसन लाडूंना रंग अगदी मस्त येतो. आता पुन्हा एकदा आपण फक्त हे मिनिटभर छान असं भाजून घेऊयात. म्हणजे आपण यामध्ये जे काही पाणी टाकलं होतं ना आत्ता 3 चमचे, ते पूर्णतः वाफवून निघून जाईल. तर बघा, काही वेळातच आपलं हे बेसन पीठ अगदी छान असं भाजलं गेलं आहे. याला मस्त असं तूप तर सुटलंच आहे, पण दाणेदार टेक्स्चरही अगदी परफेक्ट आलंय. आता गॅस पूर्णतः बंद करूयात. अशा पद्धतीने सैलसर आपलं हे मिश्रण व्हायला हवं. इतकं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. म्हणजेच मी जे सांगितलेलं तुपाचं प्रमाण आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. तेवढंच तुम्ही घ्या, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. जरी सुरुवातीला बेसन पीठ तुम्हाला कोरडं वाटत असलं तरी देखील घेऊ नका, कारण जसं तुम्ही हे बेसन पीठ भाजत जाल ना, तसं याला छान असं तूप सुटायला लागतं. बघा, आता हे मिश्रण मी थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेतेय. जर हे मिश्रण कढाईमध्येच ठेवलं असतं ना, तर याचा रंग बदलला असता आणि आपलं बेसन पीठ थोडंसं करपलं असतं. म्हणून ताटामध्येच काढून घ्यायचे. आता हे आपण पूर्णतः थंड करून घेऊयात. तर बघा, साधारणतः अर्धा ते पाऊण तासानंतर आपलं मिश्रण पूर्णतः थंड झालेलं आहे. ते अशा पद्धतीचं दिसत आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर टाकूयात. त्याकरिता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलंच असावं, कारण पिठी साखर टाकल्यानंतर या मिश्रणाला पुन्हा एकदा पाणी सुटू शकतं आणि हे मिश्रण पातळ होऊ शकतं. त्याकरिता मिश्रण थंड झाल्यानंतरच पिठी साखर टाका. तर यातील सुरुवातीला मी निम्मीच पिठी साखर टाकली, कारण ही व्यवस्थित मिक्स करता यावी म्हणून. तुम्हाला जरी हे मिश्रण आता सैलसर वाटत असेल तरी देखील पिठी साखर टाकल्यानंतर हे मिश्रण घट्टसर होतं. हे तुम्हाला पुढे जाणवेलच. तर बघा, अशा पद्धतीने मस्त असं हातांनी चोळून मी ही पिठी साखर यामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घेतेय, व्यवस्थित अशी मळून घेतेय. तर बघा, मळत असतानाच तुम्हाला याच्या टेक्स्चरवरून लक्षात येतच असेल की हे पीठ किती छान असं घट्टसर होत आहे. आता पुन्हा एकदा शिल्लक ठेवलेली मगाची जी पिठी साखर होती ना, ती देखील यामध्ये घातली आणि पुन्हा एकदा हे हातांनीच व्यवस्थित मिक्स करून घेते. जर तुम्ही मी सांगितलेल्या परफेक्ट टिप्स आणि प्रमाण वापरून जर हे बेसन लाडू बनवले तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अजिबात न रेलणारे किंवा अजिबात टाळ्याला न चिकटणारे खमंग असे चवीचे आपले बेसन लाडू सहजतेने तयार होतात. आता आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. त्यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्सचे काप टाकते. त्यामध्ये मी फक्त बदाम आणि पिस्ता वापरला. तुम्हाला जर वेगळे ड्रायफ्रुट्स वापरायचे असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. आता आपण याचे लाडू पटापट बांधून घेऊयात. सुरुवातीला मी तुम्हाला 1 ते 2 लाडू बांधून दाखवते. मी या ठिकाणी तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं असल्यामुळे हे लाडू खूपच सहजतेने आणि पटकन बांधले जातात. आता हे मिश्रण जर तुमच्याकडनं सैलसर झालं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की याचे व्यवस्थित लाडू बांधले जात नाहीये, हे रेलल्यासारखे होत आहे, तर मात्र तुम्ही यामध्ये 2 चमचे रवा भाजून घालू शकता किंवा मग थोडंसं बेसन पीठ देखील भाजून घालू शकता. रवा किंवा बेसन पीठ भाजत असताना यामध्ये तूप अजिबात वापरू नका. तर बघा, अगदी मस्त असा गोल गरगरीत आपला बेसनाचा लाडू या ठिकाणी बांधला गेलेला आहे. अजिबात रेललेला नाहीये. रंग देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. ताटातही ठेवून दाखवते. बघा, अगदी मस्त असा याचा आकार जसून तसाच राहिलेला आहे, गोल गरगरीत. सेम पद्धतीने आपण उरलेले संपूर्णच बेसन लाडू पटापट बांधून घेऊयात. अगदी मस्त असे एकसारख्या आकाराचे आणि गोल गरगरीत हे लाडू तयार होतात. तर एवढ्या साहित्यांमध्ये माझे अर्धा किलोमध्ये परफेक्ट 20 लाडू तयार झालेले आहे. मध्यम आकाराचे आहे. जर छोट्या आकाराचे बनवले तर नक्कीच 25 लाडू तयार होतील. आता हा लाडू बघा, अगदी मस्त असा गोल गरगरीत आहे. अजिबात कुठंही रेललेला दिसत नाहीये.
फोडूनही दाखवते. अगदी व्यवस्थित फुटला गेलाय. आतील टेक्स्चर बघा, अगदी मस्त असं दाणेदार आहे. तर तुम्हाला आजची ही लाडूंची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना दिवाळीच्या खूप 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 मनापासून हार्दिक शुभेच्छा.